तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. 30 तारखेपासून रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका. राज्यामध्ये कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार. जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट. स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. जरांगे भावनिक वातावरण तयार करतायत असा आरोप. जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी. हाकेंचा हल्लाबोल. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे, पुण्यामध्ये 2 रुपये 50 पैशांनी सीएनजी महाग. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरामध्ये प्रत्येकी 2 रुपयांची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिनाभरामध्ये पेट्रोल 170 रुपयांवर तर डिझेल 150 रुपयांवर जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारने व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रोड गोरेगाव घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेले सरकार कुर्बानीला विरोध करतंय. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं. संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना. सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडनं एबी फॉर्मचं वाटप. ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं. विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत. शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. महाराष्ट्रामधील विविध प्रकल्प, अभियानांची माहिती दिली. फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार सध्या दिल्लीमध्ये. नवी मुंबईमध्ये गुलाबी पाहुण्यांचं आगमन. सीवूड्समधील एनआरआय तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांची रेलचेल. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.